विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षा 2018 आणि या परीक्षेतील बुद्धिमत्तेचे संपूर्ण 50 प्रश्नांची स्पष्टीकरणे अतिशय सहज आणि सोप्या भाषेमध्ये. यासारखीच प्रश्न तुम्हालाही परीक्षेमध्ये येऊ शकतात. चला तर पाहूया लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 5th स्कॉलरशिप फेब्रुवारी 2018 या पेपरमधील बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न. बुद्धिमत्ता फेब्रुवारी 2018. चला तर पाहूया मग बुद्धिमत्तेची सर्व 50 प्रश्नांची उत्तरे लगेच. यापूर्वीचे जर तुम्हाला पेपर पाहिजे असतील तर 2017 पासून आतापर्यंतच्या सर्व पेपरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही लिंक पाहता येत नाही ते डायरेक्ट 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करून सुद्धा सर्व पेपरच्या लिंक घेऊ शकतात. परंतु मेसेज करते वेळेस स्कॉलरशिप पेपर 2017 ते 2000 आतापर्यंत झालेले पेपर व्हिडिओ लिंक या पद्धतीचाच मेसेज करा, म्हणजे तुम्हाला योग्य अशा लिंक मिळून जातील. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सराव पेपर पाहिजे त्यांना गेस पेपर सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. गेस पेपर हवे असल्यास तुम्ही याच नंबरवर व्हॉट्सअपवर मागणी करू शकतात. तुम्हाला गेस पेपर सुद्धा मिळू शकतात. यानंतर पाहूया आपण महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे हा पेपर आपण इंग्लिश मीडियम मधून पाहत आहोत. जर तुमच्याकडे मराठी पेपर असेल तर हेच प्रश्न असणार आहेत. थोडेफार प्रश्न बदल असू शकतात. तर पहिला प्रश्न आहे, मेरिट consistence in doing good to others, sin in doing harm to others. In this sentence, how many words having 5 letters each are more than or less than the words having 2 letters? म्हणजे या प्रश्नाचा मराठीमध्ये सरळ असा अर्थ होतो की 5 अक्षरी शब्द हे 2 अक्षरी शब्दापेक्षा कितीने जास्त आहेत किंवा कमी आहेत. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 अक्षरामध्ये हा मेरिट एक आहे, त्यानंतर डुईंग, त्यानंतर हा डुईंग. म्हणजे 5 अक्षरी जे शब्द आहेत ते 5 अक्षरी शब्द 3 आहेत. आता आपण 2 अंकी पाहूयात. इन, टू, पुन्हा एक इन आलेला आहे आणि पुन्हा टू, तर या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 आणि 4 म्हणजे 2 अक्षरी 4 शब्द आहेत. याच्यावरून 5 अक्षरी शब्द हे 1 ने कमी आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे लेस बाय 1, ऑप्शन नंबर 2. 1 ने कमी आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 27 to 31. फाइंड आउट ऑड टर्म. म्हणजे आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे, वेगळे पद. तर या ठिकाणी प्रश्न आहे पहिला मध्ये 17, 290, 730 आणि 71. थोडं जर निरीक्षण केलं आपण या चारही पदाकडे तर 17 म्हणजेच 4चा वर्ग अधिक 1 आहे. 290 म्हणजेच 17चा वर्ग अधिक 1 आहे. 730 म्हणजे या ठिकाणी 730 27चा वर्ग अधिक 1 आहे. परंतु 71 या तिन्ही प्रमाण नाही, म्हणून या ठिकाणी वेगळं पद आहे 71. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 पद दिलेले आहेत, आपल्याला वेगळं पद शोधायचं आहे. 329, 232, 251, 174. तर या ठिकाणी जर विचार केला आपण 319 तर 319 या संख्येला 29 ने निशेष भाग जातो. 332 ला पण 29 ने निशेष भाग जातो. 174 ला पण 29 ने पूर्ण जातो. फक्त 251 ला भाग जात नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रिलिमिनरी, प्रीहिस्टोरिक, प्रीपेड आणि प्रीपोजिशन. तर या ठिकाणी वेगळा शब्द आहे प्रीपोजिशन, कारण ही एक शब्दाची जात आहे, मीन्स पार्ट ऑफ स्पीच. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. यामध्ये वेगळी आकृती शोधायची आहे.
तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण तर वेगळ्या आकृतीमध्ये या ठिकाणी पहा, या आकृतीचे 1 2 3 4 भाग केलेले आहेत आणि एक भाग रंगवलेला आहे. 1 2 3 4 आणि एक रंगवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 1/4 आपण म्हणू शकतो. या ठिकाणी पण 1/4. या ठिकाणी जर आपण विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत आणि 8 पैकी 2 रंगवलेत. याचं पण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन 1/4 येतो, म्हणजे सममूल्य अपूर्णांक 1/4. परंतु या ठिकाणी जर विचार केला आपण 1 2 3 4 5 आणि 6, तर या ठिकाणी एकच भाग रंगवलेला आहे आणि 6 समान भाग आहेत, म्हणजे वेगळा आहे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 31. यामध्ये जर आपण वेगळी आकृती पाहिली तर खूप निरीक्षण करावं लागणार आहे. यासारख्या जर आकृत्या जर परीक्षेमध्ये आल्या तर यामध्ये जे छोटे छोटे चिन्ह असतात, या ठिकाणी पहा, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, असं बारीक चिन्हांचं सुद्धा निरीक्षण करणं गरजेचं आहे. तर या आकृतीमध्ये या ठिकाणी प्लस चिन्ह आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, परंतु या ठिकाणी मात्र गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही वेगळी आकृती आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 32 अँड 33. ऑब्झर्व द नंबर सिरीज अँड फाइंड द अल्टरनेटिव्ह रिप्लेस द क्वेश्चन मार्क. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आपल्याला संख्या निवडायची आहे. तर थोडं जर निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी पहा, 114 आणि 85 यामध्ये 29चा फरक आहे. 85 आणि 62 मध्ये 23चा फरक आहे. 62 आणि 43 मध्ये 19चा फरक आहे. म्हणजे या सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांच्या फरकाने हे कमी होतंय. म्हणजे या ठिकाणी आता 43 आणि जी पुढची संख्या असणार आहे यामध्ये 17चा फरक असायला हवा आहे. म्हणजेच 43 वजा 17 म्हणजे 26. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 26 आणि पुन्हा 13चा फरक झाल्यानंतर पुन्हा 13 येतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 26, ऑप्शन नंबर 1. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92 आणि 96. तर पुढे काय, तर या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर हे 11च्या शेवटी 1 आहे. या 1चा वर्ग या 11 मध्ये मिसळलं की 12 येतं. पुन्हा ह्या 2चा वर्ग 12 मध्ये मिसळलं की 16 येतं. पुन्हा 6चा वर्ग 16 मध्ये मिसळल्यानंतर 52 येईल. आणि आता यानंतर 52 मध्ये या एकक स्थानी 2चा वर्ग म्हणजे 4 जर आपण प्लस केलं तर हे येईल 56. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येतं 56, ऑप्शन नंबर 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे आमन इज स्टँडिंग 10 मीटर अवे फ्रॉम द ओबामा फेसिंग नॉर्थ. म्हणजे या ठिकाणी जो आमन आहे तो ओबामापासून 10 मीटर अंतरावर आणि उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. आकृती जर पाहिली आपण मग या ठिकाणी आमन असेल आणि याचं तोंड उत्तरेकडे आहे, म्हणजे ही उत्तर दिशा. तर या ठिकाणी कुठेतरी ओबामा आहे आणि यांच्यामध्ये जे अंतर आहे ते 10 मीटर इतका अंतर आहे. त्यानंतर मीटर्स अँड अवे फ्रॉम रफिक फेसिंग नॉर्थ ईस्ट, देन विच डायरेक्शन इज रफिक स्टँडिंग टू ओबामा. तर या ठिकाणी आपल्याला याच्या नॉर्थ ईस्टला या ठिकाणी रफिक आहे आणि तो 20 मीटरवर आहे. तर आपल्याला विचारलेला प्रश्न असा आहे इन विच डायरेक्शन रफिक स्टँडिंग टू ओबामा. म्हणजे ओबामापासून रफिक हा कोणत्या दिशेला आहे. तर या ठिकाणी हा रफिक जो आहे तो पूर्व दिशेला आहे. ओबामा इथं आहे, रफिक इकडं, म्हणजे ही उजव्या हाताची पूर्व दिशा म्हणजेच ईस्ट, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न इफ द मिरर इज हेल्ड फ्रॉम द लेफ्ट साइड ऑफ द गिवन फिगर विच फिगर विल लुक ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे या जे काही 4 पर्याय दिलेले आहेत यामध्ये जर डाव्या साईडला आरसा उभा केला तर जशाला तसे आरशामध्ये कोणती आकृती दिसेल. तर जशाला तशी जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला जशाला तसं पर्याय क्रमांक 1 हीच आकृती दिसेल. यानंतर पुढील प्रश्न आहे दिलेल्या आकृत्यामध्ये
आपल्याला या ठिकाणी आरशातील प्रतिमा शोधायची आहे. तर या आकृतीची आरशातील प्रतिमा जर या ठिकाणी निरीक्षण केली तर पहिली होऊ शकत नाही, कारण हा काळा डॉट आपल्याला इथे दिसत नाही. दुसऱ्यामध्ये हा काळा डॉट आहे, म्हणजे दुसऱ्यामध्ये पण काळा डॉट आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे आणि चौथ्यामध्ये पण आहे. परंतु हा काळा डॉट वरच्या कडेला आहे, तर हा मध्यभागी आलेला आहे. हा मध्यभागी आलेला आहे, वरच्या कडेला इथं दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पहा, थोडं जर निरीक्षण करून पाहिलं तुम्हाला तर लगेच लक्षात येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, इफ 6th ऑगस्ट वॉज फ्रायडे देन इन द सेम मंथ व्हॉट डेट इट विल बी ऑन लास्ट वेन्सडे. तर पहा, 6 ऑगस्टला फ्रायडे आहे, तर त्याच्या आधी म्हणजे 5 ऑगस्टला जर विचार केला आपण तर या ठिकाणी थर्सडे असेल, म्हणजेच गुरुवार, आणि 4 ऑगस्ट या ठिकाणी असेल वेनसडे, म्हणजेच बुधवार. म्हणजे 4 तारखेला बुधवार आहे. तर पुन्हा याच्यामध्ये जर +7 केलं म्हणजे 4 नंतर +7 म्हणजे 11 तारखेला पण बुधवार असेल. +7 केलं तर 18 तारखेला पण बुधवार असेल, आणि +7 केलं तर या ठिकाणी 25 तारखेला बुधवार असेल. आता या ठिकाणी जर +7 केलं तर ही तारीख 31च्या पुढे जाते, म्हणजे शेवटचा बुधवार असेल 25 तारखेला. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला पाण्यातील आकृती शोधायची आहे. 589 आपल्याला दिलेला आहे, आणि या ठिकाणी जर आपण पाण्यातील आकृती पाहिली तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर बरोबर दिसेल तुम्हाला, पाण्यातील आकृती. यानंतर पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी पण आपल्याला पाण्यातील आकृती शोधायची आहे, आणि पाण्यातील आकृती शोधत असताना जर निरीक्षण केलं तुम्हाला लक्षात येईल, तर हे पाण्याच्या जवळ हे गोल चिटकून आहे आणि खालच्या बाजूनं तर या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे पूर्ण दिसत नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. या ठिकाणी हे इथं जवळ नाही, म्हणजे पाण्याच्या जवळ पाहिजे होतं, तर हे खालच्या बाजूला आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. आता या 2 आकृत्यामध्ये आपल्याला फायनल आकृती शोधायची आहे. पहा, तर थोडं जर निरीक्षण केलं आपण या दोन्ही आकृत्यामध्ये, तर या ठिकाणी जो वरचा भाग आहे असा, म्हणजे एकदम कडचा, हा एकदम प्लेन आहे. तर या 2 आकृत्यामध्ये या ठिकाणी हा प्लेन दिसतो, खालच्या बाजूने हा दिसत नाही, म्हणून याच पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, रेखाज सेकंड बर्थडे म्हणजे रेखाचा दुसरा वाढदिवस वॉज ऑन सॅटरडे 25 जुलै 2009, म्हणजेच शनिवार 2009ला असेल, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असेल. तर पहा, हा दुसरा वाढदिवस आहे, म्हणजे तिचा पहिला वाढदिवस हा 2008ला असेल, आणि तो पण जुलै महिन्यामध्ये. तर पहा, 2009 आणि 2008 यामध्ये हे जरी लीप वर्ष असलं तरी जुलैपर्यंतच पाठीमागे यायचं आहे, म्हणजे या ठिकाणी असेल शनिवारच्या आधी शुक्रवार, आणि तिचा जो जन्म असणार आहे तो असेल 2007 मध्ये. पुन्हा जुलै म्हणजे या ठिकाणी लीप वर्ष आलेला आहे, तर 1 दिवस जास्त येईल, या ठिकाणी 1 दिवस जास्त पाठीमागं, म्हणजे शुक्रवारच्या आधी गुरुवार आणि त्याच्या आधी बुधवार. म्हणजे या ठिकाणी रेखाचा जो जन्म झालेला असेल तो बुधवारी 25 जुलै 2007 रोजी झाला असेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज विच लेटर आर रिपीटेड सेम नंबर ऑफ द टाइम्स. म्हणजे समान वेळा या ठिकाणी कोणता अक्षर रिपीट झालेला आहे आपल्याला हे शोधायचं आहे. तर आपण जर निरीक्षण केलं, ए 1 वेळेस आहे, 2 वेळेस आहे, 3 वेळेस आणि 4 वेळेस, म्हणजे ए हे अक्षर 4 टाइम्स आलेलं आहे. बी 1, 2, 3 वेळेस, म्हणजे बी 3 टाइम्स. त्यानंतर सी पहा, 1, 2, 3, 4, आणि हे 5, म्हणजे सी हे 5 वेळा आलेला आहे. आता आपण डी काउंट करूयात, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे डी हे 4 वेळा आलेला आहे. तर या ठिकाणी ए आणि डी हे अक्षर समान वेळा आलेले आहेत,
म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए अँड डी. यानंतर पुढील प्रश्न आहे या ठिकाणी सहसंबंध ओळखायचा आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध. तर या ठिकाणी पहा गोवा, पणजी. तर गोव्याची राजधानी आहे पणजी आणि आसामची राजधानी आहे दिसपूर. आसामची राजधानी दिसपूर म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न 35 64 6 तर 78 27 किती. तर या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलं 35 64 6 तर 78 27 किती. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा या सर्व अंकांची जर बेरीज केली 3 5 6 4 तर ही बेरीज येते 18 आणि 18ला जर 3 न भागलं तर उत्तर येतं 6. त्याच पद्धतीने या सर्व अंकांची जर बेरीज केली तर ती येते 24 आणि 24ला 3 न भागल्यानंतर उत्तर येतं 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न 36ला 10 तर 27ला किती. तर पहा 36ला 10 तर 27ला किती. तर या ठिकाणी 3 6 36 यामध्ये 6 मधून जर 3 वजा केलं 36 मध्ये 6 वजा 3 तर उत्तर येतं 3 आणि 3चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 10. हे 10 आलेलं आहे. त्यानंतर 27ला पण असंच करूयात आपण. 27 मध्ये 7 वजा 2 म्हणजेच 5 आणि या ठिकाणी 5चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 26. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 26. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे पहा हा जो बाण आहे या कोपऱ्यातून सेंटरला आहे. तर याच्या संबंधाने या ठिकाणी जर विचार केला तर हा बाण इथं आलेला आहे. म्हणजे हा बाण ही 1 स्टेप 2 स्टेप आणि 3 स्टेपनं पुढे सरकलेला आहे. तशाच पद्धतीने जर या ठिकाणी विचार केला तर इथं बाण आहे तर हा 1 स्टेप 2 स्टेप आणि 3 स्टेप म्हणजे असा या ठिकाणी कोपऱ्यावर बाण येईल पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी. आणि हा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. यानंतर पाहूया आपण पुढील आकृती. या ठिकाणी जर आपण पुढील आकृतीचं निरीक्षण केलं प्रश्न क्रमांक 46 तर या ठिकाणी पहा वर्तुळ त्रिकोण चौकोन दिलेला आहे. तर या आकृतीमध्ये काय झालेलं आहे पहा त्रिकोण हा मध्यभागी गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मधली आकृती 2 नंबरची आकृती आहे ती मध्यभागी आहे. तर या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण 2 नंबरची आकृती मध्यभागी म्हणजे फक्त ह्या मधल्या 2 आकृतीचा जर विचार केला तर हा वर्तुळ जो आहे तो बाहेर आलेला आहे पूर्ण. या ठिकाणी जी ही आकृती दिसते 2 नंबरचा वर्तुळ तर या ठिकाणी पहा जी सेंटरची आकृती आहे एकदम ती पूर्ण बाहेर आलेली आहे. तर या ठिकाणी जी ही सेंटरची आकृती आहे ती पूर्ण जर बाहेर विचार केलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 2 आणि 3 मध्ये दिसते. त्यानंतर पहा आपण जे म्हटलेलं आहे की त्रिकोण हा मध्यभागी गेला तर हे वर्तुळ मध्यभागी म्हणजे वर्तुळ मध्यभागी पुन्हा या 2च आकृत्या आहेत. म्हणजे ही आकृत्या तर कट झाल्या. आता या दोन्हीमध्ये जर आपण विचार केला तर जी मधली आकृती आहे 2 नंबरची तर हा असेल हा त्रिकोण. आता हा त्रिकोण उलटा घ्यायचा का सुलटा घ्यायचा इतका जर आपण विचार केला तर या ठिकाणी जी 2 नंबरची आकृती मध्यभागी गेलेली आहे किंवा ही आकृती बाहेर आलेली आहे तर यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे लक्षात घ्या. कारण नेमकं त्रिकोण या ठिकाणी वर्तुळ असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की बाहेरची आकृती ही सव्वाशी घेतली का उलटी घेतली. त्यामुळे या 2 प्रश्नामध्ये कन्फ्यूज आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे बाय इंटरचेंजिंग द डिजिट ऑफ द नंबर इन द गिवन नंबर सिरीज हाऊ मेनी प्राईम नंबर विल फॉर्म. म्हणजे या संख्येमध्ये कोणत्या अंकाची अदलाबदल केल्यास आपल्याला मूळ संख्या मिळेल या पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा पहिली संख्या आहे 31 याची जर अदलाबदल केली तर हे येईल 13 मूळ संख्या आहे. या ठिकाणी 59 आहे तर याची अदलाबदल केल्यावर 95 येईल पण ही मूळ संख्या नाही. या ठिकाणी आहे 35 याची अदलाबदल केल्यानंतर 53 येईल मूळ संख्या आहे. 19ची अदलाबदल करा 91 होईल. 91ला 13ने भाग जातो म्हणजे मूळ संख्या नाही. 17ची अदलाबदल केलं तर हे येईल 71 मूळ संख्या आहे.
34ची अदलाबदल केली तर 43 मूळ संख्या आहे. 16ची अंकाची अदलाबदल केल्यानंतर 61 मूळ संख्या आहे. 89ची अदलाबदल 98 मूळ संख्या नाही. 74ची अदलाबदल 47 मूळ संख्या आहे. तर या ठिकाणी मूळ संख्या किती आहेत पहा. 1 2 3 4 5 आणि ही एक 6. म्हणजे या ठिकाणी अंकांची अदलाबदल केल्यास 6 मूळ संख्या मिळतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, फाइंड आउट बिटवीन विच टू लेटर्स द 3/5 of the letters between G and R occurs in the above alphabetical series. म्हणजे या ठिकाणी G आणि R मध्ये जेवढे अक्षर आलेले आहेत त्याच्या 3/5 पट खालीलपैकी कोणामध्ये येतात. तर G आणि R चा जर विचार केला तर पहा G या ठिकाणी आहे आणि R या ठिकाणी आहे. यांच्या दरम्यान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अक्षर आहेत. तर या 10 अक्षराचं 3/5 जर केलं तर 5 1 5 5 2 10 बेत्रिक 6. तर 6 अक्षर असलेला आपल्याला या ठिकाणी जोडी निवडायची आहे की ज्याच्या दोन्हीमध्ये 6 अक्षर असतील. तर पहिला पर्याय आहे BH. तर पहा B आणि H यामध्ये 1 2 3 4 5 अक्षर आहेत म्हणजे हा पर्याय चूक आहे. KS हा K आणि हा S यामध्ये 1 2 3 4 5 6 7 अक्षर आहेत म्हणजे हे पण चूक आहे. HO तर या ठिकाणी आहे हा H आणि हा O 1 2 3 4 5 6 अक्षर आहेत म्हणजे या दोन्हीच्या दरम्यान 6 लेटर्स आहेत म्हणून हा पर्याय बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जशाला तशी दिसणारी आकृती म्हणजे तंतोतंत आकृती निवडायची आपल्याला. तंतोतंत आकृती. तर आता सेम टू सेम आकृती या ठिकाणी कोणती दिसते थोडं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल पर्याय क्रमांक 4 मध्ये अशी आकृती आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये अशी आकृती तुम्हाला दिसेल. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर तुम्हाला या प्रश्नामध्ये आता तंतोतंत आकृती शोधायची आहे. तर प्रश्न क्रमांक 50 चा जर विचार केला तर या ठिकाणी तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक 1 मध्येच दिसेल म्हणजे प्रश्न क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 51. तर या ठिकाणी एक पझल दिलेला आहे आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल असं विचारलंय. तर खूप निरीक्षण करून तुम्हाला याचं उत्तर काढावं लागेल. तर या ठिकाणी 2 आणि 5 चा फरक काढावा लागेल म्हणजे या ठिकाणी असं येईल 5 - 2 बरोबर 3 आणि पुन्हा 3 चा वर्ग वजा 1 करावा लागेल म्हणजे 3 चा वर्ग वजा 9 वजा 1 बरोबर 8. तर हे 8 मध्यभागी दिसेल तुम्हाला. दुसऱ्या पद्धतीने जर या ठिकाणी पाहिलं तर आता 9 - 7 हा फरक करावा लागेल. 9 - 7 म्हणजे 2 आणि या ठिकाणी येईल मग 2 चा वर्ग वजा 1 म्हणजे 4 - 1 बरोबर 3 म्हणजेच पर्याय या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. आणि याच पद्धतीने या ठिकाणी जर पाहिलं आता तर 4 - 3 बरोबर 1 आणि हा 1 चा वर्ग वजा 1 म्हणजे 0. तर या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल 0 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी एक षटकोन त्याचबरोबर या ठिकाणी लंबगोल आणि त्रिकोण दिलेला आहे. यामध्ये काही अंक दिलेले आहेत. तर यावर आधारित आपल्याला जे प्रश्न विचारले त्यामधला पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द टोटल ऑफ नंबर गिवन इन द ट्रायंगल, ओव्हल अँड हेक्झागॉन ओनली. म्हणजे फक्त त्रिकोण, लंबगोल आणि षटकोन यामध्ये असलेल्या अंकांची बेरीज किती येते. तर या ठिकाणी जर पाहिलं या लंबगोलमध्ये हे 6 आहे, षटकोनामध्ये हे 7 आणि 8 आहेत आणि या ठिकाणी हे 2 आहे. फक्त विचारले म्हणून या ठिकाणी 6 + 7 + 8 + 2 = 23 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच नंबर इज द कॉमन इन द 3 फिगर. म्हणजे तिन्ही आकृत्यामध्ये कोणता अंक या ठिकाणी दिसतो. तर तिन्ही आकृत्यामध्ये या ठिकाणी हा मधला 9 अंक दिसतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये म्हणजे इन अ कोड लँग्वेज 5 इज कॉल्ड 4, 3 इज कॉल्ड 7, 4 इज कॉल्ड 2, देन इन द सेम लँग्वेज 4 + 3 × 5 = हाऊ मच.
4 + 3 × 5. तर या ठिकाणी 4 इज कॉल्ड 2 म्हणजे या ठिकाणी 2 प्लस 3 इज कॉल्ड 7 मीन्स 7 × 5 इज कॉल्ड 4. तर या ठिकाणी पहा सुरुवातीला मल्टिपल मीन्स 2 + 28 इज इक्वल टू 30 मीन्स ऑप्शन नंबर 3. देन नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर पुढील प्रश्न आहे इन अ कोड लँग्वेज दिस मीन्स डिवायडेड बाय 7. लाईकवाईज 14. तर या ठिकाणी वर्तुळामध्ये अशी फुली दिलेली आहे, पुन्हा एक फुल डॉट बरोबर 10, 3 फुल डॉट चौरसामध्ये 13. तर आपल्याला याची किंमत शोधायची आहे. तर दिलेल्या माहितीनुसार जर हे पहिलं आपण सोडवून पाहिलं इज इक्वल टू 10, तर या ठिकाणी काय येतं पहा. तर हे डिवाइड बाय 7 आहे म्हणजे 14/7 म्हणजे याचं उत्तर किती येतं आणि या ठिकाणी हे गोल असंच राहील बरोबर 10. 14/7 म्हणजे 2 पुन्हा गोल बरोबर 10. तर या पद्धतीने या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी जर आपण विचार केला 2 + 8 असेल किंवा 2 × 5, तर या ठिकाणी 2 × 5 संयुक्तिक वाटतं म्हणजे हे 10 झालं. याचा अर्थ हा जो भरीव गोल आहे याची किंमत येते ×5 ×5. या ठिकाणी जर पाहिलं आपण आता 3 पुन्हा भरीव गोल आणि चौकोनामध्ये असा बाण वळलाय बरोबर 13. तर या ठिकाणी हे 3 × 5 आणि या ठिकाणी हा चौकोन बरोबर 13 म्हणजे 15 पुन्हा हा चौकोन बरोबर 13. तर या ठिकाणी ह्या चौकोनाची किंमत असणार आहे -2 म्हणजे 15 - 2 बरोबर 13. तर या चिन्हाचा वापर करून आपल्याला आता हे 42 फुली चौकोन हे शोधायचं आहे. तर 42 या ठिकाणी वर्तुळात फुली म्हणजे /7, 42/7 आणि याचा अर्थ आहे -2. तर पहा 42ला जर 7 ने भागलं तर 6 - 2 बरोबर 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये सूचना दिलेली आहे 56 पासून 60 पर्यंतचे जे काही प्रश्न आहेत तर या ठिकाणी 3 अक्षर किंवा 3 संख्या दिली असतील तर त्या गटामध्ये बसणारा अक्षर किंवा संच आपल्याला निवडायचा आहे. तर पहा ब्रेन, लंग्स अँड हर्ट. तर या ठिकाणी ब्रेन, लंग्स अँड हर्ट यामध्ये जर विचार केला आपण तर हे तिन्ही इंटेरियर बॉडी पार्ट आहेत. म्हणून याला जो समांतर शब्द आहे किंवा या गटामध्ये तो म्हणजे लिव्हर, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न 343, 27, 125 या सर्व घन संख्या आहेत. पर्यायामध्ये जर घन संख्या पाहिली आपण तर पर्याय क्रमांक 4 ही त्या गटामध्ये बसेल. यानंतर पुढील जो गट आहे 85, 25, 76, 12, 93, 72 तर या तिन्ही संख्या 11 ने भाग जाणाऱ्या आहेत. 11 ने भाग जाणाऱ्या. तर या ठिकाणी 11 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. तर या ठिकाणी पर्यायामध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. यानंतर पुढील संख्यांचा जर गट पाहिला आपण तर या ठिकाणी याच्यासारख्या आकृत्या थोडं जर निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसेल तुम्हाला, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 60 मध्ये पहा. या गटामध्ये बसणारी जर आकृती पाहिली आपण तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे असे फिरते दिसतात तुम्हाला. हे 2 आहेत, इथं 1 2 3 4 5 झालेत, 3 4. तर या ठिकाणी या गटामध्ये पर्याय क्रमांक 1 ची आकृती बसते. तर हा जो एक बॉक्स आहे हा 2 1 2 1 2 म्हणजे या ठिकाणी याची जी संख्या आहे एकत्रित याच्याशी सहसंबंध आपल्या लक्षात येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे इन द फॉलोइंग टेबल लेटर्स आर रिप्लेस्ड बाय सिम्बॉल. म्हणजे खालील टेबलमध्ये किंवा खालील चौकटीमध्ये अक्षर हे चिन्हांनी दर्शवलेली आहेत. युजिंग अबो सिम्बॉल हाऊ विल अपोजिट ऑफ पुअर. तर हे सिम्बॉल वापरून पुअरच्या विरुद्धार्थ शब्द कसा लिहिला जाईल. तर पुअरच्या विरुद्धार्थी शब्द जर आपण विचार केला या ठिकाणी
तर तो आहे रिच, RICH. तर आर साठी या ठिकाणी अक्षर आहे बरोबर, आय साठी आहे गुणिले आणि सी साठी आहे भरीव गोल, एच साठी प्लस. हा जर पर्याय आपण पाहिला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर दिसेल. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 62 आहे ऑब्झर्व द अरेंजमेंट ऑफ द नंबर, फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी पहा 8 आणि 5 13 आणि 2 15. तर या ठिकाणी ह्या बाहेरच्या 3 अंकाची बेरीज जर केली तर ती येते 15. याला 2 न गुणा 30 प्लस 2 म्हणजे 32. म्हणजे बाहेरच्या अंकांची बेरीज करून 2 न गुणायचं, 2 प्लस करायचं. त्याच पद्धतीने पहा 7 आणि 3 10 आणि हे 4 14. 14 गुणिले 2 अधिक 2 म्हणजेच 30. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी पहा आता या ठिकाणी कोणता अंक घ्यावा, म्हणजे या ठिकाणी त्याची दुप्पट प्लस 2 केले की 24 येईल. म्हणजे याचं जर आपण 2 वजा केलं 24 वजा 2 तर या ठिकाणी येईल 22. याला 2 न भागलं तर येईल 11. म्हणजे 5 आणि 3 8. तर या ठिकाणी पण आपल्याला 3च अंक घ्यावा लागेल तरच या ठिकाणी बेरीज 5 अधिक 3 अधिक 3 बरोबर 11 येईल. म्हणजे 11 गुणिले 2 अधिक 2 केलं तर 24 येईल. म्हणजे मधलं संख्या मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी 3 हा अंक येईल, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे वर्तुळामध्ये 2 आपल्याला कंस दिसतात. वर्तुळामध्ये 2 आणि 2 4, पुन्हा वर्तुळामध्ये 2 आणि 2 4 असे वाढत गेलेले आहेत. आणि याचं जर निरीक्षण आपण केलं तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न इफ एलिफंट इज कॉल्ड टायगर, म्हणजे हत्तीला वाघ म्हटलं, टायगर इज कॉल्ड रॅबिट, वाघाला रॅबिट म्हटलं, रॅबिट इज कॉल्ड लॉयन, म्हणजेच सशाला सिंह म्हटलं, लॉयन इज कॉल्ड बियर म्हणजे हसवल. देन हू विल बी द आवर नॅशनल ॲनिमल. तर आपला नॅशनल ॲनिमल आहे टायगर आणि या टायगरला आपण या ठिकाणी रॅबिट म्हणलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 65 जर पाहिला तर या ठिकाणी जो बदल झालेला आहे पहा, हा जो स्टार आहे 4 नंबरचा तो सुरुवातीला येतो आणि इथं येतो पहा. त्यानंतर हा जो 2 नंबरचा आहे तो सगळ्यात शेवटी जातो, तो या ठिकाणी शेवटी आलेला आहे. आणि बाकीचे जे आकृती राहतात मग हे त्याचबरोबर चौकोन हा जो आहे तो या ठिकाणी 3ऱ्या नंबरला येतो आणि जो 3 नंबरचा आहे तो 2 नंबरला राहतो. तर याच पद्धतीने जर आपण पुढे चेंजेस करत गेलो म्हणजे या ठिकाणी पहा 3 नंबरचा 4 नंबरचा 1 नंबरला, म्हणजे या ठिकाणी 4 नंबरचा 1 नंबरला, म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला येईल स्टार अशा पद्धतीचं. त्यानंतर या ठिकाणी पहा जे 2 नंबरला आहे ते सगळ्यात शेवटी जाईल. तर या ठिकाणी जे हे आलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळ्यात म्हणजे या ठिकाणी हा चौकोन जो आहे तो सगळ्यात शेवटी येईल. तर हा सगळ्यात शेवटी. तर या ठिकाणी जर पाहिलं तर या पद्धतीची आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये दिसते, 1 मध्ये पण तसंच दिसतं. आता राहते फक्त वर्तुळाचा जर प्रश्न आपण विचार केला, या ठिकाणी पहा याचा चेंजेस 1 नंबरचं जे वर्तुळ आहे ते 4 नंबरला या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 1 नंबरचं वर्तुळ 4 नंबरला, म्हणजे वर्तुळ 4 नंबरला येणार आहे या ठिकाणी शेवटकडून. त्यानंतर जे शेवटचं असणार आहे ते मध्यभागी येणार आहे, म्हणजे शेवटी कोण आहे हे. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विचारले तर हे पाठीमागच्या आकृतीचं आपण घेणार आहोत. याचं निरीक्षण करा आता. तर या ठिकाणी काय झालंय पहा, 4 नंबरचं सुरुवातीला म्हणजे हे जे 4 नंबरचं आहे ते इथं सुरुवातीला येईल, म्हणजे हे स्टार तर राहणारच आहे.
स्टार सुरुवातीला आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर 2 नंबरला कोणतं येतं तर 3 नंबरचं. तर या ठिकाणी 3 नंबरला कोणतं आहे तर हे आहे, तर हे 2 नंबरला येतं. तर या ठिकाणी जर अशी आकृती पाहिली सुरुवात स्टार आणि अशी, तर स्टार आणि अशी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, इन द गिवन नंबर सिरीज फाइंड आउट द ऑड टर्म. तर या ठिकाणी वेगळं टर्म आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण, पहा या ठिकाणी 11, 27, 51, 83, 102 आणि 171. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 11 आणि 27 यामध्ये 16चा फरक आहे. 27 आणि 51 याचा जर विचार केला आपण, तर या ठिकाणी 24चा फरक आहे. म्हणजे या ठिकाणी 16, 24, 8च्या फरकानं वाढलंय. तर या ठिकाणी 32चा फरक आहे तुम्हाला दिसेल. म्हणजे 8-8च्या फरकाने संख्यांचा फरक वाढत गेलेला आहे. पुन्हा 83 प्लस या ठिकाणी 40चा फरक असायला पाहिजे. म्हणजे 83 अधिक 40 हा जर विचार केला तर या ठिकाणी 123 यायला पाहिजे. 102च्या ऐवजी 123 बरोबर आहे. म्हणजे चुकीचं पद आहे 102, पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा जो फरक आहे संख्यामधील वाढत गेलेला तो आहे 16, 24, 32, 40, 48 या पद्धतीनं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे, इन अ कोड लँग्वेज BAT बॅट बरोबर 278, ANT अँट बरोबर 276, NET नेट बरोबर 765. तर पहा तिन्हीमध्ये कॉमन टी आणि टी दिसतं तुम्हाला. म्हणजे टी बरोबर तिन्हीमध्ये कॉमन असलेली जर संख्या पाहिली आपण तर ती आहे 7. त्यानंतर पहिल्या दोन्हीचा जर विचार केला तर यामध्ये ए आणि ए कॉमन आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये पुन्हा ए बरोबर 2 असेल. म्हणजे या ठिकाणी जे बी आहे बी बरोबर 8 आणि या ठिकाणी जे एन आहे एन बरोबर 6. तर एन बरोबर 6 असेल तर ई बरोबर 5 असेल. तर आपल्याला जो शब्द विचारलेला आहे तो आहे BEAN. तर बी 8, ए आहे 5, ए म्हणजे 2 आणि एन म्हणजे 6, 85, 26. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, इन द फॉलोइंग सेंटेन्स हुज ऍक्टिव्हिटी इज करेक्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर पहा या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं 4 वाक्य दिलेले आहेत. आदिती प्रिपेअर्स कंपोस्ट मॅन्युअर फ्रॉम द ड्राईड फ्लॉवर्स अँड लिव्स. शेरविन ऑलवेज ब्रिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट इन प्लास्टिक बॅग. तर या ठिकाणी इनकरेक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये मार्केटमधून प्लास्टिक बॅगचा वापर करून आपल्याला घरी आणणं हे चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. अ सन प्रेझेंट एज इज 4 लेस दॅन 1/2 ऑफ द मदर प्रेझेंट एज अँड 2 मोर दॅन 1/3 ऑफ द aunt's present age. If the present age of the mother is 42 years, what was age of his aunt 2 years ago? तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला सांगितले की मुलाचं वय हे आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 4 ने कमी आहे. तर या ठिकाणी आईचं वय किती आहे 42. याच्यापेक्षा निम्म जर केला आपण हाफ तर 42 भागिले 2 म्हणजे 21. याच्यापेक्षा 4 वर्ष कमी म्हणजे 17 वर्ष. तर मुलाचं वय किती आहे 17 वर्ष. आता आपल्याला असं पण सांगितलेलं आहे की हे वय आंटीच्या वयाच्या 1/3च्या 2 नी जास्त आहे. तर हे 2 नी जास्त आहे तर 17 वजा 2 करा म्हणजे 15 येईल. आणि याच्या तिप्पट आंटीचं वय म्हणजे 45 वर्ष त्याच्या आंटीचं वय असेल. परंतु आपल्याला असं विचारलं की व्हॉट वॉज एज ऑफ हिज आंटी 2 years ago. आंटीचं 2 वर्षापूर्वीचं वय म्हणजे 43. ऑप्शन नंबर फर्स्ट. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर. नंतर पाहूया पुढील प्रश्न. इन द रनिंग रेस 5 स्टुडंट अहमद वाज अहेड ऑफ जॉन. म्हणजे जो अहमद आहे तो जॉनच्या पुढे आहे. अहमद जॉनच्या पुढे म्हणजे या ठिकाणी जर अहमद असेल
तर तो जॉनच्या पुढे आहे. समजा जॉन इकडे समजूयात आपण आणि रेस इकडे चालू आहे समजूयात या दिशेला. तर हा आहे अहमद, हा आहे जॉन. त्यानंतर पुढे सांगितले गौतम वॉज बिटवीन अहमद अँड समीर. तर गौतम जो आहे तो अहमद आणि समीर. तर आता तो या दिशेला आहे का या दिशेला माहिती नाही, फक्त अहमद आणि समीरच्या मध्ये गौतम आहे. हरभजन वॉज बिटवीन जॉन अँड अहमद. हरभजन जॉन आणि अहमदच्या मध्ये या ठिकाणी हरभजन असेल. तर या ठिकाणी आता समीर जो आहे तो याच दिशेला असेल, म्हणजे या ठिकाणी गौतम आणि या ठिकाणी समीर, म्हणजे समीर आणि अहमदच्या मध्ये गौतम. तर आपल्याला प्रश्न विचारलाय हु वॉज ॲट सेंटर. तर मध्यभागी कोण असेल, तर मध्यभागी असेल अहमद. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे आकृतीमध्ये आपल्याला एकूण किती फेस दिसतात असं विचारलेलं आहे. तर पहा आकृतीमध्ये आपल्याला जर विचार केला आपण किती फेसेस दिसतात, तर या साईडचा एक फेस दिसतो, हा 2 इथला, या ठिकाणी हा 3 इथला, पुन्हा हा 4, हा 5, त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे तिकडून एक 6, त्याच्या पाठीमागे इकडं एक 7. त्यानंतर ह्या वरच्याचा जर विचार केला आपण 8, 9, 10, 11, म्हणजे या आकृतीमध्ये एकूण 11 फेस दिसतात. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न इन अ इलेक्ट्रिक पोल आर इरिक्टेड ॲट 60 मीटर डिस्टन्स ऑन द 1.5 मीटर लॉंग रोड. म्हणजे 1.5 किलोमीटर रोडचा अंतर आहे, म्हणजेच टोटल 1500 मीटर, आणि प्रत्येक पोल 60 मीटरवर आहे. तर 1500 भागिले 60, 0 0 कट झालं, 6 1 6, 6 2 12, 3 उरले, 6 5 30, म्हणजे एका बाजूला इकडं 25 पोल असतील आणि सुरुवातीला एक पोल असेल या ठिकाणी, म्हणजे टोटल हे 26 झाले. आणि दोन्ही बाजूला म्हणून या ठिकाणी हे 26, तर 26 अँड 26 टोटल 52 पोल्स, म्हणजे दोन्ही बाजूला मिळून 52 पोल असतील. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. बऱ्याच वेळेस या ठिकाणी तुम्ही चुकता कसे, तर आपण 25 आणि 25 50 करतो, पण पहिला एक पोल हा कोणतंही अंतर न घेता लावलेला असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 26 आणि 26 52. यानंतर पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल इन द ॲडजस्टंट फिगर. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी आपण जर ड्रॉ केला तर हा एक चौकोन, त्यानंतर इथून इथपर्यंत हा दुसरा, आणि हा सर्वात मोठा तिसरा. त्यानंतर पहा या रेषेपासून या रेषेपर्यंत 1, पुन्हा इथून इथपर्यंत 2, आणि इथून इथपर्यंत 3, म्हणजे हे 3 आणि 3 6 चौकोन येतात. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 75. तर हा मानसिक क्षमतेवरचा असतो, म्हणजे तुमची जी काही भावनिक किंवा सामाजिक बुद्धिमत्ता आहे त्यावरचा. द टीचर इज नॉट इन द क्लास अँड 2 स्टुडंट एंटर इनटू अ क्वायरल, व्हॉट विल यू डू. म्हणजे टीचर वर्गात नसतील आणि 2 विद्यार्थी जर गोंधळ करत असतील तर एक मॉनिटर म्हणून तुम्ही कोणती भूमिका निभवाल. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे यू विल सी हाऊ दे फाईट, म्हणजे तुम्ही त्याला बघत बसाल की ते फाईट कशी करतात. दुसरा आहे इन्फॉर्म द सब्जेक्ट टू फाईट टू द क्लास टीचर, म्हणजे जे काही फाईटचं कारण असेल किंवा जे काही असणार आहे ते तुम्ही सरांना सांगाल. यू विल कन्व्हिन्स देम ट्राय टू शॉर्ट आउट द इश्यू, म्हणजे तुम्ही त्याला विनंती कराल आणि त्यांचं जे भांडण असेल ते मिटवाल. तर हा पर्याय 3 योग्य आहे. आणि चौथा आहे यू विल प्रोहिबिटेड बोथ ऑफ देम, म्हणजे तुम्ही त्या दोघांना शिक्षा कराल. तर हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे, त्यांना विनंती करून त्यांचं भांडण मिटवणे. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. यानंतर जर तुम्हाला आणखीही व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळतील. भेटूया लवकरच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन जीनियस मॅथ्स पब्लिकेशन.
दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42.